नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VGS ई स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका अभियानाची घोषणा केलेली आहे. अभियानाचं नाव आहे आत्मनिर्भर भारत अभियान. जवळजवळ 20 लाख कोटी रुपयांची विशेष आर्थिक पॅकेज या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेलं आहे. नक्की अभियान कशासाठी असेल, का असेल आणि या अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे, तर या सर्व गोष्टींची माहिती आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमधून घेणार आहोत. नक्की आत्मनिर्भर भारताचे 5 स्तंभ काय आहेत, आत्मनिर्भर भारत म्हणजे काय आणि आत्मनिर्भर भारत अभियान म्हणजे काय, तर या सर्व गोष्टी मी तुम्हाला या पर्टिक्युलर व्हिडिओमधून सांगणार आहे. हा व्हिडिओ मी प्रेझेंट करतोय. माझं नाव आहे वैभव शिवडे. तुम्ही जर का अजूनही VGS ई स्टडी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल, टेलिग्रामला जॉईन झाला नसेल, तर लगेच आपला VGS ई स्टडी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल आयकन दिली तर ती बेल आयकन ही न विसरता प्रेस करा. याशिवाय हा आपला एक टेलिग्राम चॅनल आहे ज्याचं नाव आहे VGS ई स्टडी. दर्जेदार स्टडी मटेरियल तुम्हाला या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तर तेच आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. लगेच टेलिग्रामवर जा आणि हे नाव सर्च करा आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर चला आज आपण आपल्या पर्टिक्युलर व्हिडिओकडे वळूया. आत्मनिर्भर भारत. नक्की ही आत्मनिर्भर भारताची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का भासली? तुम्हाला माहितीच आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आपला देशातील बऱ्याचशा उत्पादन कंपन्या आणि अर्थव्यवस्थेची चाकं रुतलेली आहेत. म्हणजे ही अर्थव्यवस्थेची रुतलेली चाकं पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी बूस्ट देणं, इकॉनॉमीला बूस्ट देणं गरजेचं होतं. आणि इकॉनॉमीला अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी हे जवळजवळ 20 लाख करोड रुपयांचं आर्थिक पॅकेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत या अभियानांतर्गत जाहीर केलेलं आहे. या माध्यमातून जे भारतात उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत किंवा भारतातले जे उद्योग आहेत तर त्यांना बूस्ट देण्यासाठी किंवा त्यांना व्यवस्थितपणे ब्रँडिंग करण्यासाठी हे पॅकेज नक्कीच उपयोगी ठरणार आहे. तर त्याच अनुषंगानं हे आत्मनिर्भर भारत आणि आत्मनिर्भर भारत अभियान आहे. सर्वप्रथम पाहूया आपण आत्मनिर्भर भारत काय आहे. कोविड-19ची पूर्व आणि पश्चात स्थितीचं निरीक्षण करून पंतप्रधानांनी 21व्या शतकातील आत्मनिर्भर भारताचं स्वप्न स्पष्ट केलं आहे. म्हणजे 21व्या शतकात भारत आत्मनिर्भर व्हावा, स्वावलंबी व्हावा, सशक्त व्हावा या दृष्टिकोनातून हे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलेलं आहे. आजच्या घडीला भारतात 2 लाख PPE किट आणि 2 लाख N95 मास्कची निर्मिती होत आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ज्यावेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात वाढत होता तर भारतात PPE किट आणि जे मास्क आहेत तर त्यांची खूप मोठ्या प्रमाणावरती वणवा होती. परंतु नंतर लगेच भारतात आज जर का पाहिलं तर 2 लाख टेस्ट किट, त्याचं नाव आहे PPE, की जे डॉक्टर घालतात आणि मग टेस्ट करतात, तर ते PPE किट 2 लाख आणि 2 लाख N95 मास्कची निर्मिती दररोज भारतात होत आहे. वसुदैव कुटुंबकम ही भारताची संस्कृती असून भारताच्या कामगिरीचा प्रभाव सध्या संपूर्ण जगावर पडत आहे. जगाच्या कल्याणासाठी भारताचं योगदान सर्वात मोठं आहे. तुम्हाला माहितीच आहे, ऑपरेशन संजीवनी असो किंवा मिशन सागर असो, या 2 ऑपरेशन आणि मिशनच्या माध्यमातून भारत शेजारील देशांना कोविड-19 म्हणजेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती मदत करत आहे. ऑपरेशन संजीवनी जी आहे तर मालदीवला मोठ्या प्रमाणात मेडिसिन पाठवलेलं आहे आणि मिशन सागरच्या अंतर्गत जे 5 देश आहेत की जे भारताच्या समुद्र शेजारी आहेत, बेटांचे देश आहेत, तर त्यांना मोठ्या प्रमाणात भारत मदत करत आहे. आलं लक्षात? क्षयरोग, कुपोषण, पोलिओ यावर विशेष अभियानाद्वारे भारताने केलेल्या प्रयत्नांचा प्रभाव आज जगावर पडला आहे असं गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काढलं. स्वावलंबी भारतासाठी भारताची अर्थव्यवस्था आहे, पायाभूत सुविधा आहेत, यंत्रणा आहे, भौगोलिक स्थिती आहे, मागणी पुरवठा साखळी आहे. ही पंचसूत्री मजबूत करण्यावरती पंतप्रधानांनी भर दिला आहे. ही जर का पंचसूत्री आहे, इंडियाज इकॉनॉमी, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, आपली सिस्टीम, आपलं स्ट्रॅटेजिकल लोकेशन आणि मागणी पुरवठा चेन म्हणजे डिमांड सप्लाय जी चेन आहे, तर ही जी पंचसूत्री आहे तर ही पंचसूत्री मजबूत करण्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रामुख्याने भर दिलेला आहे. लक्षात? नेक्स्ट पुढे जाऊया. आत्मनिर्भर भारताचे 5 सशक्त स्तंभ कोणते आहेत? कच्छच्या भूकंपाची आठवण देत पंतप्रधान म्हणाले की भूकंपानंतर कच्छने आत्मनिर्भर बनून स्वतःचं अस्तित्व पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलेलं आहे आणि अशाच प्रयत्नांची देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आज गरज आहे. प्रामुख्याने स्वावलंबी भारत 5 स्तंभावर उभारला असेल किंवा उभा असेल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे 5 स्तंभ कोणते की जेणेकरून याच्यावरती तुम्हाला एक्झामला प्रश्न विचारला जाईल. पहिला स्तंभ आहे अर्थव्यवस्था म्हणजेच इकॉनॉमी, जी वाढीव बदलाऐवजी छोट्या बदल घडवून आणतील. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात बदल घडवून न आणता
छोटे छोटे बदल घडवून आणतील आणि ते भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने टाकलेलं एक पाऊल असेल. याच्यानंतर आहे पायाभूत सुविधा म्हणजेच बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर. कोणत्याही देशासाठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा खूप महत्त्वाच्या असतात, की जी भारताची ओळख बनली पाहिजे. आपलं जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा पायाभूत सुविधा आहेत तर त्या भारताची ओळख बनली पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. तिसरा स्तंभ आहे व्यवस्था म्हणजे सिस्टीम. 21व्या शतकातील तंत्रज्ञानाद्वारे चालवलेल्या व्यवस्थावर आधारित पद्धत आपल्याला या सिस्टीमच्या माध्यमातून निर्माण करायची आहे. याच्यानंतर आहे व्हायब्रंट डेमोग्राफी. तुम्हाला माहितीच आहे की भारत हा जगातील सर्वात युवा असणाऱ्या लोकांचा देश मानला जातो आणि हेच आहे व्हायब्रंट डेमोग्राफी. स्वावलंबी भारतासाठी हा आपला एक ऊर्जा स्रोत आहे. म्हणजे जर का पुढे भविष्यात भारताला निर्भर बनवण्याचे जे स्वप्न आहे ते जर का साकार करायचं असेल तर आपला जी व्हायब्रंट डेमोग्राफी आहे की जो युवकांचा देश मानला जातो तर हे भारताचं एक ऊर्जा स्रोत आहे. एक काय म्हणू आपण त्याला ऊर्जाचा स्रोत असल्यामुळं हा भारताला नक्कीच मोठ्या प्रमाणात मदत ठरणार आहे. याच्यानंतर महत्वाचा 5वा स्तंभ आहे डिमांड म्हणजेच मागणी. मागणी आणि पुरवठा साखळीची ताकद संपूर्ण क्षमतेसाठी वापरली जावी. याशिवाय मागणी वाढवण्याबरोबरच पुरवठा साखळीतील सर्व भागधारकांना मजबूत करण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. एका बाजूला ज्यावेळेस तुम्ही मागणी वाढवत असता तर पुरवठा करणारे जे साखळीतील भागधारक आहेत तर त्यांना मजबूत करणं गरजेचं आहे. जर का ते मजबूत झाले तरच मागणीला व्यवस्थितपणे आपण पर्याय देऊ शकतो किंवा न्याय देऊ शकतो. म्हणून मागणीवरती लक्ष केंद्रित करतानाच पुरवठा साखळीतील जे भागधारक आहेत जे पुरवठादार आहेत तर त्यांना सुद्धा मजबूत करण्याचं महत्त्व जे आहे तर ते सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केल्याचं आपल्याला दिसतं. तर हे आहेत सशक्त भारताचे 5 स्तंभ. आणि जर का तुम्हाला एक्झामला विचारलं तर तुम्ही सांगू शकाल अर्थव्यवस्था म्हणजेच इकॉनॉमी, पायाभूत सुविधा म्हणजेच बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, व्यवस्था म्हणजेच सिस्टीम, व्हायब्रंट डेमोग्राफी, मागणी म्हणजेच डिमांड. तर हे 5 स्वावलंबी भारताचे स्तंभ आहेत आणि याच्यावरतीच स्वावलंबी भारत उभा असेल असं स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पाहिलेलं आहे. नेक्स्ट आहे आता ज्या लेसनचं आपण पर्टिक्युलर डिस्कशन करणार आहोत ते आत्मनिर्भर भारत अभियान. हे काय आहे आत्मनिर्भर भारत अभियान आणि याची आत्ताच का गरज भासली? कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे आर्थिक विकासाची गती मंदावलेली आहे, की जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. कारण सर्व उद्योगधंदे बंद आहेत, सर्व व्यवहार बंद आहेत. त्याच्यामुळे आर्थिक विकास जो होता तर त्याची गती नक्कीच मंदावलेली आहे. यामुळेच अर्थव्यवस्थेला पुनरावस्थेत आणण्यासाठी पंतप्रधानांनी 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. म्हणजे खूप मोठं पॅकेज आहे आणि हे विशेष आर्थिक पॅकेज जे आहे तर भारताचा जो एकूण जीडीपी आहे तर त्या एकूण जीडीपीच्या 10% आहे. आलं लक्षात? एक एक्झाम्पल जर का विचारलं तुम्हाला की आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत जे 20 लाख कोटी रुपयांचं विशेष आर्थिक पॅकेज अर्थव्यवस्थेला पुनरावस्थेत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलं होतं तर ते भारताच्या एकूण जीडीपीच्या किती टक्के होतं? तर ते भारताच्या एकूण जीडीपीच्या 10% एवढं होतं. असून या आर्थिक पॅकेजमुळे देशातील विविध वर्गांचं जीवनमान उंचावणार आहे. आलं लक्षात? भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारने 4L म्हणजे 4L वरती जोर दिलेला आहे. पहिला आहे लँड, लेबर, लिक्विडिटी आणि लॉ. लक्षात घ्या हे जे 4L आहेत तर ते इंटरकनेक्टेड आहेत. लँड असेल तर लेबरची गरज आहे, लेबर असेल तर लिक्विडिटीची गरज आहे आणि जर का हे तिन्ही घटक तुम्हाला व्यवस्थितपणे ठेवायचे असतील तर त्यासाठी लॉ म्हणजेच कायदा असणं गरजेचं आहे. तर हे आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारताला या 4L वरती त्यांनी जोर दिलेला आहे. लँड, लेबर, लिक्विडिटी आणि लॉ. आलं लक्षात? कुटीर, गृह, लघु, मध्यम उद्योगांना गती दिल्यामुळे करोडो लोकांचं हित साध्य होणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधानांनी मध्यम वर्गाला केंद्रित ठेवून आर्थिक विकास पॅकेजमध्ये विशेष प्रावधान ठेवलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे जो मध्यम वर्ग आहे की जो कुटीर, गृह, लघु, मध्यम उद्योगात गुंतलेला आहे त्यांना मध्यस्थानी ठेवून किंवा त्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी विशेष तरतुदी केल्याचं आपल्याला दिसतं. जनधन आधार मोबाईल म्हणजेच जाम, जनधन आधार मोबाईल लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये थेट राशीचं हस्तांतरण करण्यात आलं असल्यामुळे या लॉकडाऊनच्या काळातही लोकांना आर्थिक मदती पुरवल्या गेलेल्या आहेत. आता तुम्हाला माहितीच आहे की जनधन योजना जी होती तर ती 28 ऑगस्ट 2014 सुरुवात झालेली होती आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा फायदा लोकांना व्हावा आणि जे लोक अजूनही बँकिंग सेक्टरच्या प्रवाहात नाहीत तर त्या लोकांना बँकिंग सेक्टरच्या प्रवाहात आणण्यासाठी जनधन योजना सुरू करण्यात आलेली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी या योजनेअंतर्गत आपली जी खाती होती तर ती बँकेत उघडलेली होती. लक्षात घ्या याच्यावरती प्रश्न 2019ला राज्यसेवेला आला होता की जनधन योजनेची सुरुवात
अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या दिवसापासून झाली? तर त्यांनी 15 ऑगस्ट 2014 दिले होतं, 28 ऑगस्ट 2014 दिले होतं. तर याचं उत्तर आहे 28 ऑगस्ट 2014. तर पंतप्रधानांनी पुन्हा एकदा जनधन आधार मोबाईल म्हणजेच जाम या सिस्टीमची इथं उल्लेख केलेला आहे, त्याच्यामुळे कदाचित याच्यावरती प्रश्न बनू शकतो. त्यांनी याचा उल्लेख याच्यासाठी इथं केलेला आहे की लॉकडाऊनच्या काळात सुद्धा जनधन आधार मोबाईलच्या माध्यमातून जे लाभार्थी आहेत, ज्या महिला आहेत, तर त्यांच्या खात्यावरती 500 रुपये ट्रान्सफर तुम्हाला केल्याचं दिसतं. म्हणजे लॉकडाऊनच्या काळातही लोकांना आर्थिक मदती पुरवल्या असल्याचं उद्गार जे आहेत तर पंतप्रधानांनी इथं आपल्याला काढलेले दिसतात. नेक्स्ट पुढे आहे, पंतप्रधान म्हणाले की भविष्यात जर महामारीसारखा एखादा रोग उद्भवल्यास भारताच्या कृषी क्षेत्राला त्याची झळ बसू नये यासाठी आत्ताच उपाययोजना करणं गरजेचं असून सरकार आर्थिक पॅकेजद्वारे विशेष पावले उचलणार आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जर का शेतीतच धान्य पिकलं नाही तर लोक खाणार काय, आणि भविष्यात जर का अशा महामारी उद्भवल्या तर शेतीला म्हणजे कृषी क्षेत्राला कोणतीही झळ बसू नये याच्यासाठी या 20 लाख करोड रुपयांच्या पॅकेजमधून सरकार विशेष पावलं उचलणार आहे आणि शेतकरी मजबूत करणार आहे. जर का शेतकरी मजबूत झाला तर नक्कीच राष्ट्र मजबूत होईल आणि जी मागणी आणि पुरवठ्याची साखळी आहे त्याच्यातील जे भागधारक आहेत तर नक्कीच त्यांना बूस्ट मिळेल आणि देश सशक्त होईल. लक्षात घ्या, ज्या वेळेस देशाला सशक्त बनवण्याचा प्रयत्न केला जातो तर शेतकरी केंद्रस्थानी ठेवला जातो. म्हणजे ही आजची गोष्ट नाही, ही म्हणजे 1947 पासून भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची गोष्ट आहे. जर का शेतकरी मजबूत झाला तर मागणी पुरवठ्याची चेन मजबूत होईल आणि मागणी पुरवठ्याची जर का चेन मजबूत झाली तर भारत नक्कीच सशक्त आत्मनिर्भर होईल. याच्यानंतर पुढे जाऊया, रॅशनल टॅक्स सिस्टीम. हे आता रॅशनल टॅक्स सिस्टीम याचा सुद्धा पहिल्यांदाच म्हणजे या भाषणामध्ये पहिल्यांदा त्यांनी उल्लेख केला आहे. म्हणजेच सहज कर प्रणाली. या सुधारणेद्वारे उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, गुंतवणूकदारांना आकर्षित करता येईल आणि उद्योगधंद्यांना सक्षम बनवता येईल. आलं लक्षात? याच्यानंतर आहे जागतिक पुरवठा साखळी. ही आज वेळेची गरज असल्याचे पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जी जागतिक पुरवठा साखळी आहे, ओके, म्हणजे भारतातच नाही तर जगाच्या दृष्टीने जी पुरवठा साखळी आहे तर आज ही वेळेची गरज आहे. कारण प्रत्येक देशाला कशा ना कशाची तर गरज आहे. कोणाला मेडिसिनची गरज आहे, कोणाला खाद्यान्नाची गरज आहे, कोणाला PPE किटची गरज आहे, कोणाला मास्कची गरज आहे. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळी खूप महत्त्वाची आहे. वेळेची गरज आहे ती, याचं सुद्धा महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केलेलं आहे. कोरोना-19 महामारीच्या या संकटकाळी स्थानिक उद्योगधंद्याचं महत्त्व सगळ्यांना पटलं असून स्थानिक निर्माते, स्थानिक पुरवठा साखळीदार, स्थानिक बाजारपेठ याचं महत्त्व सुद्धा वाढलेलं आहे. ज्या स्थानिक गोष्टी आहेत तर त्या स्थानिक गोष्टी तुम्हाला माहितीच आहे की लॉकडाऊनच्या काळातही त्या स्थानिक उद्योगामध्ये किंवा स्थानिक गोष्टीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या कमी असल्यामुळं आणि हे उद्योग ग्रामीण भागात स्थिरवले असल्यामुळं हे उद्योग सध्या सुरू आहेत. आणि जे शहरात मोठमोठ्या कंपन्या होत्या की जिथे खूप सारे कामगार काम करत होते तर लॉकडाऊनच्या परिस्थितीत त्या कंपन्या बंद झालेल्या आहेत. ज्या स्थानिक पातळीवरती उद्योगधंदे आहेत, ज्या रोजगार आहेत, ज्या पुरवठादार साखळी आहेत, ज्या बाजारपेठा आहेत, जे निर्माते आहेत ते आपलं काम करत आहेत हळूहळू. त्याच्यामुळे या स्थानिक उद्योगधंद्यांचं महत्त्व आता सगळ्यांनाच पटलेलं आहे. जर का भारत अजून मोठ्या प्रमाणात सशक्त करायचं असेल तर या स्थानिक उद्योगधंद्यांना बूस्ट देणं किंवा त्यांना आर्थिक पॅकेज देणं, त्यांना महत्त्व देणं गरजेचं आहे. याच्यानंतर पुढे जाऊया, स्थानिक निर्मात्यांना प्रोत्साहन देणं ही आपली जबाबदारी असून स्थानिक ते जागतिक प्रवास आपल्याला गाठायचा आहे. यासाठी स्थानिक उत्पादनांचा प्रचार करणं गरजेचं असून त्यावेळी देशाला आत्मनिर्भर होण्यास मदत होईल. यावेळी त्यांनी खादी आणि हँडलूम क्षेत्राचं उदाहरण सुद्धा दिलेलं आहे. जे स्थानिक निर्माते आहेत त्याच्यामध्ये खादी आणि हँडलूम क्षेत्र महत्त्वाचं आहे. तर जर का तुम्ही स्थानिक निर्मात्यांना प्रोत्साहन दिलं, आपली जबाबदारी असून म्हणजे त्यांना प्रोत्साहन देणं आपली जबाबदारी आहे. आणि जर का आपल्याला स्थानिक ते जागतिक प्रवास गाठायचा असेल तर आपण स्थानिक निर्मात्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. हे सांगताना त्यांनी असं सांगितलं की आज जे जगात खूप मोठे ब्रँड आहेत तर ते लगेच ग्लोबल ब्रँड झाली का? नाही, तर ते पहिल्यांदा स्थानिक होते. त्या पर्टिक्युलर देशातील लोकांनी ते ब्रँड वापरले, त्याचं महत्त्व जगाला पटवून देण्याचा प्रयत्न केला, त्याची जाहिरात केली आणि स्थानिक असणारे आजचे जे ब्रँड होते तेच पुढे चालून भविष्यात ग्लोबल झालेले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात हेच सांगितलेलं की जे आपले स्थानिक ब्रँड आहेत तर त्यांना महत्त्व द्या. स्थानिक ते ग्लोबल, स्थानिक ते जागतिक हा जर का प्रवास आपल्याला पार पाडायचा असेल तर आपले जे स्वतःचे स्थानिक ब्रँड आहेत तर त्यांना महत्त्व देणं गरजेचं आहे. आलं लक्षात? तर हा होता आत्मनिर्भर भारत अभियान. या अभियानाबद्दल माहिती देणारा एक छोटासा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मित्रांनो, ज्यावेळेस हे आत्मनिर्भर भारत अभियान घोषित झालं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलं, तर बऱ्याचशा लोकांनी याच्यावरती टीकाही केली. कारण आत्ताच आत्मनिर्भर अभियानाची गरज का भासली, एवढे दिवस गरज का भासली नाही, मग एवढं मोठं पॅकेज 20 लाख कोटी रुपयांचं का घोषित केलं, मग हे पॅकेज कसं आणि कुठं त्याचं काय म्हणायचं आपण त्याला, कसा त्याचा वाटा आपण देणार आहे.
पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी हे 20 लाख कोटी रुपयांचं आत्मनिर्भर भारत अभियानासाठी पॅकेज घोषित केलं असलं, विशेष आर्थिक पॅकेज घोषित केलं असलं, तरी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी एका शब्दानेही हे पॅकेज काय असेल याची माहिती दिलेली नाहीये. त्यांनी सरळ सरळ असं सांगितलेलं आहे की जे भारताचे अर्थमंत्री आहेत तर या पॅकेजची सविस्तरपणे पुन्हा माहिती देतील. ओके, आलं लक्षात? म्हणजे अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणणारं पॅकेज की जे पंतप्रधानांनी घोषित केलं ते विशेष आर्थिक पॅकेज अजूनही म्हणजे ते गुपितच आहे. हे पॅकेज नंतरच डिक्लेअर होईल की ज्यावेळेस भारताचे अर्थमंत्री सांगतील की या सेक्टरवरती एवढे एवढे पैसे खर्च केले जातील आणि असा भारताला आत्मनिर्भर बनवलं जाईल. परंतु जेवढा हा पॉलिटिकल इश्यू आहे, टीका होतातच. म्हणजे जसा भारताच्या राज्यघटनेवरती की जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे त्याच्यावरती टीका होतातच, त्याचप्रमाणे या पॉलिटिकल गोष्टी आहेत याच्यावरची सुद्धा टीका होतात. कारण विरोधक जे असतात तर ते त्याच्यासाठीच असतात. म्हणजे कोणत्याही गोष्टीवरती टीका झाल्याच पाहिजेत. म्हणजे एखादी गोष्ट चांगली आहे म्हणून असं धरून आपण जर का चाललो तर त्या गोष्टीच्या वाईट बाजू प्रकाशझोतात येत नाही. त्याच्यामुळे टीका झाल्या पाहिजेत आणि त्याचं सखोल विश्लेषण हे झाले पाहिजे. तो आपला भाग नाहीये. आपण जो एक्झाम ओरिएंटेड भाग आहे तर तोच फक्त आपण इथं डिस्कस केलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.